नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या छत्रपती शाहू अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बीड जिल्हा विशेष माहिती MCQ म्हणजे प्रश्न उत्तराद्वारे पाहणार आहोत, जे की येणारी पोलीस पाटील भरती असो किंवा पोलीस भरती असो यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,693 चौरस किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 2, बीड जिल्ह्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर ती आहे 25,85,49,49. 25,85,49 बीड जिल्ह्याची लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 3, बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या ही 11 आहे. बीड जिल्हा पूर्वी कोणत्या संस्थानात होता? तर बीड जिल्हा हा मराठवाडा विभागात होता व मराठवाडा विभागात मध्ये हैदराबाद संस्थानामध्ये होता. प्रश्न क्रमांक 5, बीड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? बीड जिल्ह्याच्या पूर्वेस जर आपण नकाशा पाहत असू तर नकाशामध्ये वरची बाजू उत्तर असते, त्यानंतर खालील बाजू दक्षिण, आपल्या उजव्या हाताला पूर्व आणि आपल्या डावीकडे त्याच्या पूर्वच्या अपोजिट पश्चिम अशी दिशा असते. तर बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या मध्यभागी असून त्याच्या पूर्वेकडे लातूर हा जिल्हा आहे. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? तर बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस अहिल्यानगर, अहमदनगर हा जिल्हा आहे. बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? बीड जिल्ह्याच्या उत्तरेस जालना हा जिल्हा आहे. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस धाराशिव उस्मानाबाद हा जिल्हा आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 9, बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे? याच्या पूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बीड जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागात आहे. बीड जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर कोण आहेत? तर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे दिवंगत अजित पवार हे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 12, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? म्हणजे SP. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे नवनीत कामत हे आहेत. नवनीत कामत. प्रश्न क्रमांक 13, बीड जिल्ह्याचा अक्षांश विस्तार किती आहे? आता बघा, अक्षांश आणि रेखांश हे भौगोलिक वृत्त आहेत. अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत. याच्यामुळे आपल्याला त्या शहराची किंवा त्या देशाची जे रेखावृत्त आणि अक्षवृत्त आहे, GPS सिस्टीम त्याच्यावर वर्क करते ते समजते. तर बीड जिल्ह्याचा अक्षांश विस्तार जो आहे तो 18°28 ते 19°28 उत्तर म्हणजे असा आहे. 18 ते 19, 28 सेकंद असं म्हणतात, 28 मिनिट किंवा सेकंद. ठीक आहे, 28 तर सेम लक्षात ठेवायचंय. 28 असायला पाहिजे. 18 आणि 19 उत्तर असा अक्षांश विस्तार आहे बीड जिल्ह्यात. त्याच्या पुढील प्रश्न, आता अक्षांश झाला, आता रेखांश विस्तार. प्रश्न क्रमांक 14 मध्ये बीड जिल्ह्याचा रेखांश विस्तार किती आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर तो जो आहे
तो 74 डिग्री 54 ते 76 डिग्री 57 पूर्व असा रेखांश विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 15, बीड जिल्हा कोणत्या पठारावरती वसलेला आहे? बीड जिल्हा हा दख्खन पठारावरती वसलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 16, बीड जिल्ह्यात आढळणारे प्रमुख खडक कोणते? तर बेसॉल्ट म्हणजे काळे दगड हे बीड जिल्ह्यात आढळणारे प्रमुख खडक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 17, बीड जिल्ह्यातून कोणती पर्वतरांग जाते? तर बीड जिल्ह्यातून बालाघाट ही पर्वतरांग जाते. बीड जिल्ह्याचा सखल खालचा नैसर्गिक भाग कोणता म्हणून ओळखला जातो? बीड जिल्ह्याचा खालचा सखल भाग हा नदीमुळे चांगला पीक देणारा असा गंगथडी या नावाने ओळखला जातो. जी गोदावरी नदी आहे तिचा जो किनारा आहे आणि गोदावरी नदीमुळे आजूबाजूचा परिसर सुपीक झालेला आहे आणि त्यामुळे इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये ऊसाची शेती भरपूर प्रमाणात केली जाते, जे की गेवराई, माजलगाव या तालुक्यामध्ये गोदावरी वाहते. त्यातील जो परिसर आहे तो सुपीक असा परिसर आहे, त्याला गंगथडी म्हणून ओळखले जाते. बीड जिल्ह्यात पुढील प्रश्न 19, बीड जिल्ह्यातील उंच प्रदेशाला काय म्हणतात? उंच म्हणजे जे असं डोंगराळ प्रदेश आहे, उंच पठारी प्रदेश आहे, त्याला बालाघाट किंवा घाटमाथा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20, बीड जिल्ह्याचा स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? बीड जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे किती आहे? तर बीड जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण जे आहे ते 2011च्या जनगणनेनुसार 916, 1000 पुरुषामागे 916 स्त्रिया असं प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 21, बीड जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे? बघा, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ जे आहे ते 10,693 चौरस किलोमीटर आहे. तर याची घनता आणि लोकसंख्या ही 25,85,049 एवढी आहे. त्यामुळे घनता जी आहे ती कमी आहे, ती 242 प्रति चौरस किलोमीटर एवढी घनता बीड जिल्ह्याची आहे. प्रश्न क्रमांक 22, बीड जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? बीड जिल्ह्याचा साक्षरता दर जो आहे तो 76.99% एवढा आहे. प्रश्न क्रमांक 23, बीड जिल्ह्यात एकूण किती गावे आहेत? बीड जिल्ह्यात एकूण 1357 1357 गावे आहेत. बीड जिल्ह्यात किती ग्रामपंचायती आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये 1020 ग्रामपंचायती आहेत. प्रश्न क्रमांक 25, बीड जिल्ह्यात किती नागरी क्षेत्रे आहेत? तर बीड जिल्ह्यात 8 नागरी क्षेत्रे आहेत. बीड जिल्ह्यात किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत? तर बीड जिल्ह्यात एकूण 10 कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर वाहते? तर बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर जालना, छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवरून बीड जिल्ह्याची बॉर्डर याच्या दरम्यान गोदावरी ही नदी वाहते, म्हणून याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे? आता सिंदफणा हे त्याचं उत्तर आहे, कारण इथे जर गोदावरी असतं तर गोदावरी हे उत्तर ठरलेलं असतं. चला पुढील प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणती नदी बीड शहरातून वाहते? तर बीड शहर ज्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे त्या नदीचं नाव जे आहे ते बिंदुसरा नदी. प्रश्न क्रमांक 30, मांजरा नदी ही कोणत्या मोठ्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा नदी ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी आहे? मांजरा ही नदी गोदावरीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 32, सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सीना नदी ही कृष्णा या नदीची उपनदी आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 33. सिंदफणा नदी कोणत्या मोठ्या नदीला मिळते? सिंदफणा नदी गोदावरी या नदीला मिळते. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यातील दक्षिण भागात वाहते? तर दक्षिण भागामध्ये बीड जिल्ह्याच्या वाहणारी जी नदी आहे ती आहे मांजरा नदी. प्रश्न क्रमांक 35. गोदावरी नदीला भारतात कोणते टोपण नाव आहे? तर गोदावरी नदीला महाराष्ट्राची दक्षिण गंगा असे संबोधले जाते किंवा टोपण नावाने ओळखले जाते, म्हणून याचं उत्तर जे आहे ते दक्षिण गंगा हे आहे. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते हेल्पलाईन नंबर, जे की बीड जिल्ह्याच्या वेबसाईटवरती दिलेले हेल्पलाईन नंबर आहेत त्याच्यावरती प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 36. नागरिकांचा कॉल सेंटर क्रमांक कोणता आहे? तर हा जो कॉल सेंटर क्रमांक आहे तो 155300 हा आहे. प्रश्न क्रमांक 37. बीड जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक कोणता? तर बीड जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक 1077 हा आहे. बाल हेल्पलाईन क्रमांक म्हणजे चाइल्ड हेल्पलाईन नंबर कोणता आहे? तर चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 हा आहे. महिला मदत क्रमांक कोणता आहे? तर महिला मदत क्रमांक 1091 हा आहे. गुन्हा थांबविणारे हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? गुन्हा थांबवणारे हेल्पलाईन क्रमांक 1090 हा आहे. नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 हा आहे. प्रश्न क्रमांक 42. सर्वसाधारण आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? सर्वसाधारण आपत्कालीन नंबर जो असतो तो 112 हा आहे. प्रश्न क्रमांक 43. आपत्कालीन पोलीस हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? 100 हा पोलीस इमर्जन्सी पोलीस हेल्पलाईन नंबर आहे. प्रश्न क्रमांक 44. रुग्णवाहिका मदत केंद्राचा क्रमांक 102 हा रुग्णवाहिका मदत केंद्राचा हेल्पलाईन नंबर असतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. अग्निशामक दल हेल्पलाईन क्रमांक अग्निशामक दल हेल्पलाईन क्रमांक 101 हा असतो. 100 हा इमर्जन्सी पोलीस आणि इमर्जन्सी अग्निशामक 101 आणि 102 हा ॲम्ब्युलन्सचा नंबर असतो. प्रश्न क्रमांक 46. सर्वसाधारण आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक कोणता? सर्वसाधारण आपत्कालीन हेल्पलाईन नंबर तो आहे 112. प्रश्न क्रमांक 47. बघा, मतदारसंघावरती हा प्रश्न आहे. 39. बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो 39 क्रमांकाचा आहे. तर बीड लोकसभा मतदारसंघ 39 खासदार कोण आहेत? बीड जिल्ह्याचे खासदार लोकसभेचे उमेदवार जे आहेत त्याला आपण खासदार म्हणतो. ते बीड जिल्ह्याचे खासदार कोण आहेत? तर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे हे आहेत. बजरंग बाप्पा सोनवणे. प्रश्न क्रमांक 48. परळी वैजनाथ हे कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महादेव मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक परळी वैजनाथ, म्हणून याचं उत्तर ज्योतिर्लिंग असे आहे. प्रश्न क्रमांक 49. परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर तसेच बीड शहरामधील खंडोबा मंदिर, खंडेश्वरी मंदिर या मंदिरांचा आणि बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच काही मंदिरांचा जीर्णोद्धार हा
अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. त्यापैकी एक परळी वैजनाथ मंदिर हे आहे. प्रश्न क्रमांक 50. नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? बघा, अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये एकच आहे आणि ते आहे मयूर अभयारण्य, जे की नायगाव इथे आहे. म्हणून कोणत्या तालुक्यात आहे? बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे पाटोदा तालुक्यात. नायगाव मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 51. नायगाव अभयारण्याला कोणत्या वर्षी मान्यता मिळाली? नायगाव अभयारण्याला 1994 या वर्षी मान्यता मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 52. कंकालेश्वर मंदिर कोणत्या स्थापत्य शैलीत बांधले आहे? तर कंकालेश्वर मंदिर जे आहे त्याचा जर तुम्ही फोटो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, हे खूप पौराणिक मंदिर असून ते 14व्या शतकात बांधलेलं आहे. हेमाडपंथी शैलीचे ते मंदिर आहे. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 53. कंकालेश्वर मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कंकालेश्वर मंदिर हे बीड शहरामध्ये आहे, तर ते बिंदुसरा नदीच्या काठावरती आहे. प्रश्न क्रमांक 54. योगेश्वरी माता मंदिर कोठे आहे? योगेश्वरी माता मंदिर अंबेजोगाई तालुक्यामध्ये म्हणजे अंबेजोगाई शहरामध्ये आहे. शक्तीपीठ जे आहे कोल्हापूर, तुळजापूर त्यापैकी अंबेजोगाई त्यापैकी एक आहे. तिथे योगेश्वरी माता देवीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 55. मुकुंदराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? मुकुंदराज स्वामी यांचा इतिहास आहे, जो की अंबेजोगाई बीड जिल्ह्याच्या तालुक्यातील आहे. मुकुंदराज स्वामींनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. सौताळा धबधब्याची उंची किती आहे? बीड जिल्ह्यातील 2 धबधबे प्रसिद्ध आहेत, त्यापैकी एक कपिलधारा आणि दुसरा सौताळा. सौताळा सगळ्यात फेमस आहे. सौताळा जो आहे तो आष्टी तालुक्यातील धबधबा आहे, ज्याची उंची जी आहे ती 70 मीटर आहे. याची उंची 70 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 57. सौताळा धबधब्याच्या जवळील मंदिराचे नाव काय आहे? सौताळा धबधब्याजवळील मंदिराचे नाव रामेश्वरम हे आहे. प्रश्न क्रमांक 58. हजरत शहनशाह अली दर्गा कोणत्या शतकातील आहे? तर हजरत शहनशाह अली दर्गा जी आहे ती 14व्या शतकातील आहे. प्रश्न क्रमांक 59. नारायणगड कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बीड जिल्ह्यातील नारायणगड हे धाकली पंढरी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60. मुकुंदराज कोणत्या भाषेचे आद्य कवी होते? मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला, जे की मराठी भाषेचे आद्य कवी होते. प्रश्न क्रमांक 61. कंकालेश्वर मंदिर कोणत्या शतकात बांधले गेले? कंकालेश्वर मंदिर हे 14व्या शतकात बांधले गेले. हेमाडपंथी ते मंदिर आहे, हेमाडपंथी शिल्पकलेचे. प्रश्न क्रमांक 62. धारूर किल्ल्याचे जुने नाव काय होते? धारूर किल्ला येथे धारूर तालुक्यामध्ये धारूर जो किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे, ज्याचे नाव महादुर्ग असे होते. प्रश्न क्रमांक 63. योगेश्वरी माता मंदिर कोणत्या प्रकारचे पीठ आहे? 3.5 शक्तीपीठापैकी एक पीठ योगेश्वरी माता मंदिर, जे की शक्तीपीठ आहे. प्रश्न क्रमांक 64. मनमाद स्वामी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? मनमाद स्वामी मंदिर नेकनूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 65. सिद्धेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? सिद्धेश्वर मंदिर हे केज तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 66. कपिलधारा हे कोणत्या प्रकारचे पर्यटन स्थळ आहे? कपिलधारा येथे एक मनमाद स्वामींचे मंदिर आहे, प्लस नैसर्गिक धबधबा आहे, त्यामुळे धबधबा हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67. भुईकोट किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर धारूर हा भुईकोट किल्ला आहे, जो की धारूर तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 68. भगवानगड कोणत्या जिल्ह्यात आहे? भगवानगड हे बीड जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 69, गहनीनाथ गड कोणाशी संबंधित आहे? गहनीनाथ गड नाथ संप्रदाय यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 70, बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा असल्याने येथील हवामान जे आहे ते उष्ण व कोरडे आहे. प्रश्न क्रमांक 71, बीड जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे? तर बीड जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान जे आहे ते 65 सेंटीमीटर एवढा पाऊस या बीड जिल्ह्यामध्ये वार्षिक पडतो. तर या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले आहेत आणि याच्यासाठी बीड जिल्ह्याची अधिक माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. ही जी फ्री पीडीएफ आहे, ही पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे आणि ही तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फ्री पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकला तुम्ही लिंक ऍक्टिव्हेट करून किंवा लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्ही लॉग इन करताल किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्हाला ती पीडीएफ मिळेल. पीडीएफ ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही असेच अपडेट पाहण्यासाठी किंवा तुम्हाला मिळत राहावेत जे की फ्री मध्ये तुम्हाला देतोय, त्यासाठी तुम्ही आमचे टेलिग्राम CRSM अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत याला शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.